जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार मित्रांनो, मी सचिन बरोबर तुमचं स्वागत करतो आजच्या नवीन ब्लॉग मध्ये. आता डेकोरेशन आपले सुरू झालेले आहेत. पहिले आपण आता आपलं काम चालू होतं दादरला. त्या दादरला आता साईट संपलेली आहे सध्या कालच. आता दुसरं काम येईपर्यंत तोवर आपण आता गणपतीला खूप कमी दिवस राहिले. त्याच्यामुळे आपण आता घरचा डेकोरेशन जो आहे तो सुरू केलेला आहे. कारण की घरचं डेकोरेशन तुम्हाला आता माहितीच असेल की आपल्याला वेगवेगळे काही चलचित्र आपण करत असतो गणपतीला. तर ते स्टार्ट केलेले आहे. पण त्याच्या आधी तुम्हाला सांगतो की आता ही 3 वीसची वायर आहे, ही जाड जी वायर लागते पॉलीगॅसची, आणि ती कुठची पण घेऊ शकता. ती आपण आता ट्री बनवणार आहे, छोटे छोटे झाड दाखवणार आहे. आणि ते काय होणार आहे त्याचं मग पुढच्या ब्लॉग मध्ये मी सांगेनच. आपण डेकोरेशन काय करणार आहे त्याच्यावरती थोडीशी बिल्डिंग वगैरे दाखवणार आहे. आणि ते झाड जे बनवत आहे ते झाड, जी वायर आहे ती वायर शिलून आतमधले जे असतात, तुम्ही नेटवरती खूप वेळा बघितलं असेल तिथे ट्री वगैरे झाड वगैरे कसे बनवतात. तर त्याच्यावरून आपण झाड बनवणार आहे छोटे छोटे. तर ते दाखवतो तुम्हाला की कसे बनवायचे असतात. तर नक्की तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा, तुम्हाला समजेल की याचे छोटे छोटे झाड कसे बनवतात, आपण फांद्या कशा तयार करतात त्या. नेटवरती खूप वेळा तुम्ही बघितलं असेल, इंग्लिश मध्ये, हिंदी मध्ये. तर आपल्या मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, तुम्हाला पुढे पुढे ब्लॉग आपले बघतील. आणि तुम्ही सबस्क्राईब करा कोण नवीन असेल तर तुम्हाला आधीचे पण ब्लॉग तुम्हाला भेटतील सगळ्या गोष्टीवरती, की काय कोणत्या कोणत्या टॉपिक वरती आपण व्हिडिओ बनवले किंवा काय. लवकर सबस्क्राईब करा आणि पुढे बघत राहा आपले ब्लॉग. चला तुम्हाला दाखवतो. आणि ही वायरीला तर तुकडे तुकडे मी शिलून पूर्ण काढणार आहे आणि याची तार बाहेर काढणार आहे. आता वायर खूप मोठी आहे, 5 फुटाची वायर आहे. तर हिला पूर्ण आपण आता ब्रेक मध्ये मध्ये ब्रेक करून ही पूर्ण सोडणार आहे. एक झाड मी पूर्ण तुम्हाला बनवून दाखवणार आहे आणि कट वगैरे करणार नाही या पॅचला, पूर्ण असंच दाखवणार आहे जेणेकरून तुम्हाला समजेल मी काय करतो. ते काही लोक काय करतात युट्यूब वरती, काही लोक अर्धवट दाखवतात, मग ते कळत नाही का कसं होतं ते ट्री तयार. मित्रांनो तुम्ही बघा, जी तार आपण वायर सोडलेली आहे ती वायर एका साईडला एक मोठी ठेवलेली आहे, 1 फुटाची, आणि एक छोटी ठेवलेली आहे. कारण की झाडांना चढताना असे छोट्या फांद्या पण असतात आणि वरच्या मोठ्या फांद्या पण असतात, त्या हिशोबाने कापायच्या. मग त्याच्यानंतर मग तुम्हाला दाखवतो असते की कसं करायचं ते.
मित्रांनो, आपला छोटा झाड आता तयार झालेला आहे. मला आता जवळून दाखवतो मी. हा बघा, त्याची जाडी फांदी. पहिले 2 वायरी एकत्र करायच्या, एक छोटी एक मोठी, मग अशी दाखवली त्याप्रमाणे. त्यानंतर तुम्ही हे बारीक बारीक तारा 2 4 3 3 4 4 5 5 तारा त्याच्या घेऊन बारीक बनवू शकता. आणि त्या हिशोबाने तुमच्या हिशोबाने कुठची पाहिजे ती छोटी मोठी करून कट करू शकता. आणि खाली थोडीशी अशी टर्न करायची त्याला, जेणेकरून हे राहू शकते अशी. या प्रकारे तुम्ही वायरीचा झाड तयार करू शकता. युट्यूबवरती तुम्ही खूप ठिकाणी असं बघितलं असेल युट्यूब वगैरे, पण त्याच्यामध्ये परफेक्ट असं दाखवलं नाही की ती वायर घ्या किंवा तुम्ही तिला सोला किंवा काय करायचं, ही प्रोसेस पूर्ण दाखवत नाही तुम्हाला. त्याच्यानंतर असं तयार करू शकता. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर नक्कीच करा. जास्तीत जास्त शेअर करा. गणपतीला खूप लोकांना कामाला येऊ शकतं आणि छोटे छोटे झाड असे बनवू शकता. आणि याच्यानंतर तुम्हाला दुसरा पार्ट पण याचा दाखवणार आहे की ह्याला अजून कसं करायचं. ह्याला पूर्ण फॅब्रिकलचं पाणी घेऊन तुम्ही डुबवून त्याच्यानंतर आपला लाकडाचा भुसा असतो, बारीक भुसा, त्याला ह्याला लावू शकता. आणि त्याच्यानंतर त्याला सुकायला द्यायचे अर्धा ते 1 तास, 1.5 तास, 2 तास, जेवढं पण तुम्हाला वाटेल तेवढं सुकायला द्यायचं. त्याच्यानंतर स्प्रे कलरने ह्याला स्प्रे करायचा. त्याचा पार्ट मी नंतर तुम्हाला दाखवेल की ह्याला कसं करतो प्रोसेस कशी. किंवा तुम्ही ह्याला हिटपर्यंत बटर पेपरने पण लावून फांदी तयार करू शकता, जेणेकरून ते रिअलिस्टिक वाटेल थोडीशी. मित्रांनो, हा बघा, हे सेम आता 2 झाड झालेले आहेत तयार. हा थोडा छोटा गेलेला आहे आणि हा थोडासा मोठा आहे. 2 झाड बघा, या पद्धतीने तुम्ही झाड तयार करू शकता वायरीने. मित्रांनो, तुम्हाला हे झाड कसे आवडले तर नक्की कमेंट करून मला कळवा. आणि जास्तीत जास्त हा ब्लॉग तुम्ही शेअर करा दुसऱ्यांसोबत, कारण याला गणपती आलेले जवळ आणि त्या डेकोरेशनसाठी लोकांना लागतील. सबस्क्राईब करा. धन्यवाद.